शरद पवारांचं दिल्लीतील निवासस्थान 6 जनपथवर काल सर्वपक्षीय नेते मंडळी, खासदार आणि उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये एक मोठा पॉवर शो दिसलाय। येत्या 12 डिसेंबरला म्हणजेच उद्या पवारांचा 85वा वाढदिवस आहे आणि यासाठी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पवारांनी हा एक विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी दिल्लीतील बड्या आसामींनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। यावेळी उपस्थित असलेल्या अनेक मंडळींच्या नावांची आता मोठी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। पवारांच्या निवासस्थानी काल नेमकं कोण कोण उपस्थित होतं, कोणाकोणाच्या नावांची चर्चा होते आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामागचा हेतू काय होता, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर उद्या म्हणजे 12 डिसेंबर रोजी देशाचे आणि महाराष्ट्राचे बडे नेते शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे आणि शरद पवार हे आपल्या वाढदिवशी मुंबईमध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 2 दिवस आधीच त्यांनी दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी सर्व सहकारी आणि देशातील बड्या आसामींसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या निवासस्थानी 6 जनपथवर पवारांनी हा आपल्या वाढदिवसानिमित्तच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या निमित्ताने दिल्लीतील सर्व सत्ताधारी विरोधकांसह सर्व बड्या नेत्यांना आणि देशातील बड्या मंडळींना आमंत्रण देण्यात आलं होतं। त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व खासदार पोहोचलेलेच होते, तर मोदी सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि आणखी काही खासदार सुद्धा सत्ताधाऱ्यांमधले त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। शिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक इतर ज्येष्ठ नेते असतील किंवा विविध राज्यांचे माजी मुख्यमंत्री असतील, हे सगळे सुद्धा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळाले। इतकंच नव्हे तर सगळ्यात जास्त जी चर्चा झाली या कार्यक्रमाची ती अजित पवार यांच्या उपस्थितीनं झाली होती। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या या सगळ्या गोंधळानंतर, एकंदर नाराजी आणि तणावानंतर राष्ट्रवादीचे नेते, खासदार, दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार हे पवारांच्या घरी काल एकत्र उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। पवारांच्या वाढदिवसानिमित्त खुद्द अजित पवार सुद्धा 6 जनपथवर पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून दाखल झाले, हे सुद्धा पाहायला मिळालं आणि त्यामुळे अर्थातच याची चर्चा रंगली। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांच्या माध्यमातून जो काही तणाव आणि जी काही नाराजी इतक्या काळामध्ये दिसून आली होती, ती कुठेतरी विसरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेली ही उपस्थिती अर्थातच प्रचंड चर्चेचा विषय ठरली। खरं पाहायला गेलं तर यामुळेच काही दिवसांपासून अशा चर्चा सुद्धा सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का। कारण गेल्या काही दिवसांमध्ये विविध कारणांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्यानं भेटीगाठी होत आहेत, सातत्यानं विविध कार्यक्रमांमधून हे दोन्ही नेते एकत्र दिसत आहेत। शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी युती केल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। त्यामुळे पडद्यामागे किंवा भविष्यामध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत का, अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगताना पाहायला मिळतात। यानंतर राजकीय नेते मंडळी तर देशभरातील शरद पवारांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होतेच, या स्नेहभोजनासाठी उपस्थित होतेच, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली आहे ती आणखी एका व्यक्तीची, ते म्हणजे उद्योजक गौतम अदानी यांची। गौतम अदानी यांची उपस्थिती शरद पवारांच्या या कार्यक्रमातली ही चांगलीच लक्षवेधी ठरली, कारण एरवी त्यांच्यावर टीका केली जाते, त्यांच्यावर अनेक पद्धतीचे आरोप हे विरोधक करत असतात, मात्र हे सगळं विसरून एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी अदानी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। अशा प्रकारे राज्यातील बड्या आणि पॉवरफुल व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस अगदी ग्रँड पद्धतीनं साजरा झाल्याचं दिसून आलं। राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रू नसतो, हे दाखवणारा आणि राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याची जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती पाळली गेल्याचं दर्शन घडवणारा हा एक कार्यक्रम होता, असं आपण म्हणू शकतो। आता या सगळ्याविषयी, या नेते मंडळींच्या, उद्योजकांच्या उपस्थितीविषयी आणि शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला जर काही भावना व्यक्त करायच्या असतील, तुमची काही मतं असतील या विशिष्ट कार्यक्रमाविषयी आणि तिथे लावलेल्या उपस्थितीविषयी, तर ते आम्हाला नक्की सांगा। आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया, मतं सगळं येऊ द्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।